पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पिसाळलेल्या बैलाने वृद्धाचा बळी घेतल्याची घटना कर्जत तालुक्यात घडली, तर 5 जखमींवर उपचार सुरू आहेत। कर्जत नगर परिषद हद्दीतील दहिवली भागात पिसाळलेल्या बैलाने मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या 70 वर्षीय व्यक्तीवर हल्ला केला। या घटनेत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून अन्य 5 जण जखमी झाले आहेत। या बैलाला खोपोलीतील हेल्प फाउंडेशनच्या पथकाने पकडले। या बैलाने परिसरात उभ्या असलेल्या अनेक दुचाकींना धडक दिली। भाऊबीजेच्या दिवशी पहाटे 5:30 वाजता पिसाळलेल्या बैलाने मॉर्निंग वॉकसाठी निघालेले अर्जुन म्हसे वय 70 राहणार संजय नगर दहिवली यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला। तसेच मॉर्निंग वॉकला निघालेल्या मंजुळा चव्हाण वय 65 आणि योगिता थोरवे वय 44 यांच्यावर देखील या बैलाने संभाजी महाराज चौकात हल्ला केला। या हल्ल्यात मंजुळा यांना गंभीर दुखापत झाली आहे। या घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस आणि नगर परिषदेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याने दहिवली येथील राज्यमार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता। घटनास्थळी मोठी गर्दी झाल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला। गुरुनाथ साठेलकर यांच्या हेल्प फाउंडेशनच्या रेस्क्यू पथकाने अतिशय धाडसाने या बैलाला पकडण्यात यश मिळवले। परिस्थितीवर नियंत्रण मिळवून पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले। या बैलाला रेबीज झाल्याची शक्यता आहे आणि रेबीज झालेल्या कुठल्याही प्राण्याची लाळ किंवा त्याचा जर संपर्क कोणाशी आला असेल तर त्यांनी तात्काळ इंजेक्शन घेणं गरजेचं आहे। रेबीज झाल्यानंतर ही जी सिच्युएशन होती या सिच्युएशनमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांना बाधा झालेली आहे त्यांनी सर्वांनी इंजेक्शन घेणं गरजेचं आहे। हेच या ठिकाणी पहिल्यांदा सांगणं आम्हाला योग्य वाटतं। ओके, धन्यवाद। काय झालं, काय पाहिलं तुम्ही सकाळी इथं? आम्ही एक रिक्षावाला आहे, मी पॅसेंजर घेऊन आलो होतो कोंदुडे इथून। ते इथे संभाजी महाराजांच्या इथे खूप गर्दी झाली होती, तर मी बोललो काय झालं तिथे। एक बैल पिसळला होता खूप, तर तोनी भरपूर लोकांना जखमी केलं। मग त्याला मी म्हणलो काय झालं आहे, तर पोलीस आणि एक वैयक्तिक बाहेरून लोक आली होती त्याला पकडायला। 3 तास मी इथे थांबलो होतो, पण खूप गर्दी झाली होती। तर मी म्हणलो काय झालं, तर एक बैलांनी त्यांनी लोकांना जखमी केली। बस, ओके, थँक्यू। आज सकाळी सुमारे 7 वाजता हेल्प फाउंडेशनला कर्जत पोलीस स्टेशन येथून कॉल भेटला की कर्जत शहरात एक पिसाळलेला बैल आहे आणि त्यांनी काही लोकांना जखमी केलंय आणि त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला। ते समजता आम्ही लोणावळा येथील शिवदुर्ग टीम यांना कॉल दिला। ते सुद्धा त्यांच्या टीम सह कर्जत येथे दाखल झाले। ती कर्जतला पोहोचल्यावरती आम्हाला समजलं की तो बैल एका आडघळीच्या जागेत बसला होता। हेल्प फाउंडेशनच्या टीमनी तिकडे एक बाउंड्री निर्माण केली आणि त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। जसा बैल बाहेर आला त्याला फास्ट घालून त्याला ताब्यात घ्यायचं काम हेल्प फाउंडेशनच्या टीमनी केलं आणि त्यानंतर वेटनरी डॉक्टर यांनी बेशुद्धीचं औषध थोड्या प्रमाणात त्याला दिलं आणि तिथून मग पुढील उपचारासाठी त्याला शिफ्ट करण्यात आलेलं आहे।